खाते वाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आज होणार आहे। दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बीड आणि परभणी घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारलाय। यावेळी त्यांनी मंत्र्यांना पदभार स्वीकारायला का वेळ लागतोय यावर प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। खाते वाटपावरून कुणाचीही नाराजी नाही, सोयीनुसार सर्वजण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारतायत असं आंबेडकर म्हणाले। महाराष्ट्राच्या बोगस औषधांचा विषय गंभीर असून बोगस औषध प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। शासकीय रुग्णालयातील औषध तपासणी केली जाणार असल्याचंही आंबेडकर म्हणाले। आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय। झिरवाळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी आहे। माझ्याकडे या विभागाची जबाबदारी आहे आणि मी ती व्यवस्थित पार पाडेन, अशी प्रतिक्रिया झिरवाळांनी दिली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय पदासंदर्भात अदिती आणि माझी कधीही चर्चा होत नाही, असं तटकरे म्हणाले। शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं ही आमची सुद्धा इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। शरद पवार यांनी एनडीए सोबत यावं असंही आठवले म्हणाले। दोन्ही पवारांनी एकत्र यावं ही कार्यकर्ता म्हणून माझी सुद्धा भावना आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे। या संदर्भात कुटुंबातील लोक एकत्र येऊन निर्णय घेतील, अशी अपेक्षा मिटकरींनी व्यक्त केली आहे। शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सत्कार सोहळ्यामध्ये संभाजीनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा येईनची घोषणा दिली आहे। मी पुन्हा येईन म्हणत सत्तारांनी 2.5 वर्षांनंतर मंत्रिमंडळात पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त केली आहे। असाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। राज्याच्या गृह विभागाकडून तपासासाठी हे पथक नेमण्यात आले। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी पथक नेमण्यात आले। वाल्मिक कराड शरण येण्याआधी उज्जैनहून गोवा कर्नाटकला सुद्धा गेल्याची माहिती मिळते। सीआयडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। भ्रमंतीनंतर वाल्मिक पुणे सीआयडीला शरण आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी कार्यालयामध्ये भेट दिली। बीड हत्याकांडाचा तपास कुठवर आहे हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना भेटल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। बीड सरपंच हत्येसंदर्भात शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली। मुख्य आरोपीला अटक झाली असून इतर आरोपींना सुद्धा लवकरच अटक होईल, असं केसरकर म्हणाले। तर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही केसरकर म्हणाले। वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलं नसतं तरीही त्याला अटक झाली असती, असं विधान शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांनी केलंय। कराडच्या कुटुंबाची आणि संबंधित बँक खाती सील करण्यात आली आणि त्यामुळे तो पोलिसांना शरण आला, असं केसरकर म्हणाले। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। धनंजय देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून काही विकास प्रकल्पांचं लोकार्पण झालं। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या कालावधीनंतर गडचिरोलीच्या गर्देवाडा ते वांगेतुरी दरम्यानची बस सेवा सुरू झाली। याच एसटी बसनं फडणवीसांनीही प्रवास केला। गडचिरोलीमध्ये 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। यावेळी गडचिरोली जिल्हा माओवाद मुक्त करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील माओवाद संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पोलिसांच्या पाठीशी राज्य सरकार आहे, असंही त्यांनी म्हटलंय। एसटी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली आहे। एसटी महामंडळाला 2000 कोटींचा तोटा होणार होता। कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हे टेंडर काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। विनोद कांबळे यांची तब्येत ही बिघडली होती आणि त्यांच्यावर कोपर इथल्या आकृती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। कांबळे यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना आता डिस्चार्ज मिळालेला आहे। वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्यानं हैराण झालेत। मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासूनच उकाडा जाणवू लागला। तापमानाचा पारा स्थिर असला तरी वातावरणातील आर्द्रतेमुळे बुधवारी उकाडा जास्त होता। राज्यामध्ये यंदाच्या रबी हंगामामध्ये उच्चांकी पेरणी झाली आहे। डिसेंबर अखेर 58,68,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे। जानेवारी अखेर रब्बीमधील पेरण्या या पूर्ण होतात, त्यामुळे यंदा विक्रमी क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे।
ज्वारीच्या लागवडीमध्ये घट झाली आहे. रब्बीमधील ज्वारीचं क्षेत्र सरासरी 17 लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 13.64 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा 14.52 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र त्यामध्ये अन्य पिकांनी सरासरी ओलांडली आहे. केवळ 83% क्षेत्रामध्ये ज्वारीची लागवड झाली आहे. धुळ्यामध्ये उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी जलस्तर चांगल्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे गरताळ शिवारातील शेतकरी रवींद्र पाटील यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर कांदा पीक लागवड करताना महिला कामगारांना सुद्धा हंगामी रोजगार मिळालेला आहे. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांना फटका बसलाय. काढणीला आलेली द्राक्ष खराब झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेले सौदे रद्द केलेले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर आता आर्थिक संकट उभं ठाकलंय. लहरी हवामानाचा जालन्यामधील मोसंबी उत्पादकांना फटका बसतोय. सततच्या ढगाळ वातावरणामुळे मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालाय. विविध औषधांची फवारणी करून सुद्धा हा रोग नियंत्रणात येत नाहीये. परिणामी झाडावरील मोसंबी जमिनीवर गळून पडतायत आणि त्यामुळे शेतकरी हतबल झालेत. अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. कपाशीवर लाल्या, हरभऱ्यावर मर रोग आलेला आहे आणि त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मिरचीचा आगार असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा आवक प्रचंड घसरलेली आहे. सतत बदलणारं हवामान, अधिकचा पाऊस यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट नोंदवली जाणार आहे. यावर्षी सरासरी 70% आवक घसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ओली लाल मिरचीला बाजारपेठेत दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यवतमाळमध्ये खरीप हंगामाचं उत्पादन घटल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 48% जाहीर झाली आहे. 2046 गावांचा पीक अहवाल प्रशासनानं जाहीर केलाय. यामध्ये पीक परिस्थिती चिंताजनक असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. धुळे जिल्ह्यामध्ये सतत बदलणारं वातावरण आणि धुक्यामुळे शेवगा बागेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. शेवगा बाग वाचवण्यासाठी शेतकरी वारंवार फवारणी करतायत. कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. नाशिक जिल्हा उत्तर जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सदस्य नोंदणी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळवण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन झालं होतं. 31 ला रात्री भारतीयांनी बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिली आहे. बिर्याणीच्या सर्वाधिक ऑर्डर्स होत्या तर बर्गर आणि पिझ्झाला सुद्धा खवय्यांची पसंती मिळाली आहे. अनेकांनी पार्टीसाठी बिर्याणी ऑनलाईन मागवली होती. मांद्रे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका व्यक्तीनं गोंधळ घातला. रेल्वेच्या ओव्हरहेड पोर्टलवर एक व्यक्ती चढली. त्यामुळे काही काळ ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलंय. मनमाडमध्ये एसटी प्रवाशांनी कंडक्टरला बेदम मारहाण केली. एसटीमध्ये जागा नव्हती आणि त्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद झाला. मनमाडच्या एसटी बस स्टँडवरील घटना घडली आहे. मारहाणीमध्ये कंडक्टर जखमी झालाय. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. पुण्यामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये 6 राज्यातील जवळपास 600 कवी आणि कवयित्री सहभागी होणार आहेत. 4 दिवस विविध उपक्रम राबवले जातील. यासाठी विजय वडवेराव घरोघरी जाऊन संविधानाचा प्रचार आणि प्रसार करतायत. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांडगी इथं नृसिंह यात्रेला सुरुवात झाली आहे. दरवेळी नव्या वर्षात ही यात्रा सुरू असते. यंदा सुद्धा या यात्रेला सुरुवात झाली आहे. वैनगंगा नदी पात्रामध्ये ही यात्रा भरते. 3 दिवस भरणाऱ्या यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येनं भक्त भगवान नृसिंह यांचं दर्शन घेतात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काळा बाजार सुरू आहे. त्र्यंबकेश्वराच्या मुख्य उत्तर महाप्रवेशद्वाराबाहेर व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झालंय. व्हीआयपी दर्शनासाठी पैसे देताच अगदी अर्धा तासाच्या आत दर्शन होत असल्याची त्र्यंबकमध्ये सध्या चर्चा आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान अर्पण करण्यात आलंय. एका भक्तानं साईबाबांना 13,30,000 रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण केलाय. साई संस्थांकडून साई भक्तांचा सत्कार करण्यात आला. सभापती आणि भाजपचे नेते राम शिंदे यांनी सपत्नीक जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळी राम शिंदे यांनी येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केली. येवल्याच्या कोटम गावामध्ये एका शेतकऱ्याला वन विभागानं विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती दिलेली होती.
दरम्यान रेस्क्यू टीमनं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र प्रत्यक्षामध्ये विहिरीमध्ये बिबट्या नसून रानमांजर पडल्याचं निदर्शनास आलं. ठाण्यामध्ये दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या 2 दिवसात 311 तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत कारवाई झाली आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 73 मद्यपींवर कारवाई झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघर जिल्ह्यामध्ये मोठी गर्दी असते आणि त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. ड्रग अँड ड्राईव्ह करणाऱ्या 105 मद्यपीं विरोधात पोलिसांनी कारवाई केली आणि त्यातून 1.25 लाखांचा दंड वसूल केलाय. रायगडमध्ये 7,91,000ची दारू जप्त करण्यात आलेली आहे. नव्या वर्षाच्या स्वागत करत असताना अवैध पद्धतीने दारू विक्री करणाऱ्यांवर जिल्हा उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केलेली आहे. 12 प्रकरणामध्ये 13 जणांना अटक झालेली आहे. 2 वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत. महाराष्ट्रामध्ये लाचखोरांवरील कारवाईमध्ये नाशिक विभाग अव्वल आलेला आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उत्तर महाराष्ट्रामध्ये 151 ठिकाणी सापळे रचत कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 219 आरोपींवर गुन्हे दाखल झालेले आहेत. नाशिक पाठोपाठ पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचखोरांवर कारवाया करण्यात आल्या. नवीन वर्षाचं स्वागत करताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 31 डिसेंबरच्या एकाच रात्रीमध्ये पोलिसांनी 17,842 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 89,19,000चा दंड पोलिसांनी वसूल केलाय. मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवणाऱ्या 153 तळीरामांवर सुद्धा विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अपहरण आणि हत्येनंतर आता कल्याण झोन पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत. कल्याण परिमंडळ 3 मध्ये 8 पोलीस स्टेशनमध्ये विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्ह्याचा सखोल तपास, आरोपींवर तात्काळ कारवाई आणि गुन्हे रोखण्यासाठी विशेष पोलीस अधिकारी कार्यरत असतील. सांगलीमध्ये अट्टल दुचाकी चोराला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल 19 दुचाक्या जप्त केल्यात. सांगलीतील जुनी धामणी रोडवर सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाची मोडतोड प्रकरणाचा तपास गतीनं सुरू आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या दोघांची ओळख पटलेली आहे. दोघेही वरळीमधील रहिवासी असल्याचं तपासात समोर आलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागानं नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मोठी कारवाई केलेली आहे. विदेशी स्कॉच विस्कीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचं मद्य टाकून विक्री केली जात होती. या कारवाईमध्ये तब्बल 7,52,000 किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.